नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता एप्रिलचा हप्ता लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्याचबरोबर असंख्य लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही. तर त्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि त्या संदर्भात आपले जे काही सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी कॉमेंट्स करून सांगितलेलं पण आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. तर काही सबस्क्रायबरचे आपण या ठिकाणी कॉमेंट्स पण बघूया की त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी राकेश काळे हे चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी कॉमेंट्स करून सांगितलेलं आहे की 1500 रुपये आता आले, की त्यांच्या खात्यावर काल 1500 रुपये जमा झालेले आहे. एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे. तर मित्रांनो, त्यानंतर पुढे बघूया आपण. दुसरे आपले सबस्क्रायबर आहे विशाल आडावजी. तर यांनी सुद्धा कॉमेंट्स करून टाकलेलं आहे, कारण ते कारंजा तालुक्यामध्ये राहतात. हा कारंजा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये येतो आणि त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे. बघा सर, मला संजय गांधी निराधार अनुदान 1500 आत्ताच आले आहे. तर त्यांच्याही खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहे. त्यानंतर पुढचे सबस्क्रायबर बघूया आपण. बघा, या ठिकाणी हे आरिफ नावाचे सबस्क्रायबर आहेत. तर त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की ते जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांच्या खात्यावर सुद्धा 1500 रुपये जमा झालेले आहे. त्याचबरोबर अजून एक कॉमेंट बघूया आपण. तर या ठिकाणी बघा, हे नाशिक जिल्ह्याचे आपले सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी सांगितले नाशिक मध्ये आताच पैसे जमा झालेले आहे 1500 रुपये. तर या 4 कॉमेंट्सहून आपल्याला कळालं असेल की आता नाशिक, जळगाव, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. त्याचबरोबर लाखो लाभार्थी असे आहे की त्यांच्या खात्यावर हा एप्रिलचा जो काही हप्ता आहे तर तो एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु त्यांनी अजूनपर्यंत आपल्याला कॉमेंट्स करून कळवलेलं नाही. तर महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांनी कृपया कॉमेंट्स मधून कॉमेंट्स करा आणि इतरांना सुद्धा कळू द्या की आमच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहे आणि लवकरच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर देखील हे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर काल पैसे जमा झालेले नाही, म्हणजे 23 तारखेपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बरेच लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर काल हे पैसे जमा झालेले नाही. तर आता आपण बघूया की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा का झालेले नाही आणि हे पैसे त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 17 एप्रिलचा जो काही GR आहे तर त्या GR नुसार आपण सांगण्यात आलेलं होतं की लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे तात्काळ जमा केले जाणार आहे आणि त्यानुसार जे काही 25 तारीख सांगण्यात आलेली होती की 25 एप्रिल पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊन जातील आणि त्यानुसार मित्रांनो अगदी 23 तारखेपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काल लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, परंतु असे असंख्य लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून पैसे जमा झाले नाही. तर आता त्यांच्या खात्यावर पैसे जमा कधी होणार आहे तर ते बघूया आपण या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, आता आजची तारीख आहे 24, त्यानंतर 25, 26, त्यानंतर 27 रविवार आलेला आहे आणि 28. तर 28 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये बघा, या ठिकाणी लक्ष द्या, काहींच्या खात्यावर आज जमा होऊ शकतात, काहींच्या खात्यावर उद्या आणि काहींच्या खात्यावर परवा हे पैसे जमा होऊ शकतात. त्याचबरोबर शेवटची जी काही 28 तारीख आहे, 28 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जे काही संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या लाभार्थ्यांसाठी आलेली आहे आणि ज्या लाभार्थ्यांचं अजूनपर्यंत डीबीटी झालेलं नाही हे लक्षात घ्या, तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही. त्यामुळे तात्काळ आता काय करायचं आहे, आजच्या आजच ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही त्यांनी या ठिकाणी फॉलोअप घ्या आणि लवकरात लवकर
डीबीटी करून घ्या. त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचं जे काही तहसील कार्यालयातील ऑफिस आहे त्याला भेट द्या किंवा बँकेमध्ये जाऊन भेट द्या आणि डीबीटी करून घ्या. तरच आपल्या खात्यावर या योजनेचा हा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचे अगदी ऑक्टोबर पासून पैसे जमा होणे बाकी होते तर त्यांच्याही खात्यावर आता या योजनेचे पैसे जमा होणार आहे. अगदी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी संपूर्ण अगदी 5 ते 7 महिन्याचे पैसे आता हे पैसे जमा होणार आहे. आणि या संदर्भातील जी आर पण आलेला आहे आणि येत्या मे, जून, जुलै पर्यंतच नियोजन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला या जुलै पर्यंत संपूर्ण पैसे प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे आणि त्या संदर्भातला सुद्धा एक जी आर आलेला आहे. तर त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका. ते आजपासून 24, 25, 26 त्याचबरोबर 28 तारखेपर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.